हॅलो नमस्कार, मी अनिता परत एकदा स्वागत करते तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये. चला आज ना थोडंसं फिरायला जायचं होतं आणि मुंबईमध्ये फिरायचं म्हणजे आपल्याला मुंबईची लाईफलाईन लोकलमधूनच जावं लागतं. तर चला आणि चला तर आता मुंबईचा लोकल ट्रेनचा प्रवास संपला आणि आम्ही लोअर परेल येथे पोहोचलेलो आहेत. आणि ऋषीला बघा किती मजा वाटत होती. आता ना आम्ही दोघं सोबत असलो की असे हात पकडतो आणि उड्या मारत राहतो. तर खूप एन्जॉय करत होता तो बाहेर यायला फिरायला ट्रेनमध्ये बसण्यासाठी. आणि आम्ही आज आलो आहेत कुठे तर नेहरू सायन्स सेंटरला. आणि बघा इथे येऊन पोहोचलो. आता इथे आलो पण इथे तिकीट वगैरे काढावे लागतात आतमध्ये जाण्यासाठी, पण गर्दी वगैरे अजिबात नव्हती, विकेंड होता. मुंबई दर्शनच्या पण बस इथे आलेल्या आहेत. तर आता ह्या बस काय जास्त वेळ वगैरे थांबत नाहीत, कारण त्यांना एका दिवसामध्ये बरेच असे पर्यटन मुंबईमधली दाखवायची असतात. तर त्या 1-1.5 तास थांबत असतील आणि नंतर निघत असतील. तर नंतर आम्ही इथे आलो तर इथे थोडीशी अशी गर्दी वाटत होती, कारण त्या बस आल्या होत्या म्हणून. आणि इथे तिकीट काउंटर पण आहे. परत इथेच एक शो पण होतो, 3D शो होतो. तर आम्ही 3D शो बघण्याच्या अगोदर इथे आतमध्ये काय काय आहे ब्रेन विषय वगैरे ते बघत होतो. तर ऋषीला ना कुठे जाऊ आणि काय बघू त्याला काही कळतच नव्हतं, इकडे तिकडे सारखा धावतच होता. आणि हे बघा गेम असल्यासारखं होतं. तर तिथे तो बटन दाबलं की ती वरतून मनी यायचे. ते आणि हे बघा हे काय आहे, तर ही आहे जादू. इथे रुद्रला जा म्हणलं तो काही गेलाच नाही, ते पण भारी होतं. आणि खालती वरती बरंच असं आहे. इथे फक्त एंट्री होते आणि एंट्री झाली की इथे एनिमल्स वगैरे खूप काही अशी माहिती आहे. तर इथे बघा ऋषीला ना खूप मजा वाटत होती फिश दिसल्यामुळे. आणि इथे बाजूलाच ना कॅन्टीन पण आहे. नंतर आम्ही कॅन्टीनमध्ये जेवण केलं होतं. जेवण पण छान असतं बघा, वरती पण खूप मोठं आहे आणि बाजूलाच एक बिल्डिंग असल्यासारखी आहे. इथूनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि नंतर मग बघण्यासारखं खूप काय आहे. आणि चालू होतो आपला बघण्याचा आहे. तर चला आता ना आपण इकडे बाजूला येऊया. आणि हे बघा आता इथे काय आहे, तर सगळं काही जे एनिमल्स वगैरे जे काही असतं प्रोजेक्टबद्दल किंवा नेचरबद्दल. आणि हे आहे ज्वालामुखी. तर सगळं काही बघण्यासारखं आहे. बघायला तर खरं एक पूर्ण दिवस लागणारच आहे. हळूहळू आपण बघत असतो. आणि हे बघा पेशी वगैरे शरीरातलं काय सगळं सगळं जे काही आपल्याला मुलांना शिकवायचं असेल किंवा त्यांच्या बुकमध्ये असतं तर ते सगळं इथे अवेलेबल आहे. आणि मुलांना माहिती जर पाहिजे असेल तर ती माहिती पण आपण स्क्रीनवरती आपल्या मोबाईलसारखी पूर्णपणे येऊन जाते. आणि हा आहे एनिमल एरिया. तर इथे ना पूर्ण अंधार असा वाटतो, खूप भीती वाटते मध्ये फिरताना पण. आणि आपल्याला माहीत पण नसतं पुढे काय होणार आहे. आणि हत्ती पण बघा रिअल हत्ती असतात तसे मोठे मोठे हत्ती आहेत. आणि इथे जवळ गेलं ना त्यांच्या की ते असे हलतात, काहीतरी मुवमेंट करतात. तर आपल्याला एकदम भीती वाटते पूर्ण अंधार असल्यामुळे. तर रुद्रला ना खूप भीती वाटली होती. आणि नंतर मग असंच पुढे बघत बघत गेलो. तर पुढे अजून बरंच काय असं आहे, तर चला बघूया. नंतर आम्ही आलो मिरर सेक्शनमध्ये. तर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे मिरर होते, खूप सारे होते. आणि जिकडे बघावं तिकडे मिररच दिसत होतं, स्वतःला दिसत होतो. आणि खूप भारी वाटत होतं इथे फिरायला पण. आणि तेव्हा ना थोडासा ऋषी झोपलेला, तर इथे नाही येतो. आणि नंतर उठला होता पण त्याने. इथे विहीर पण आहे बघा. आणि आता ती विहीरच बघायला मी जाते. आणि वरती ना रुद्रने हात ठेवला होता आणि मी कॅमेऱ्यामध्ये बघत होते, शूट करत होते. आणि मला आतमध्ये ना कॅमेऱ्यामध्ये ते हात दिसले तर मलाच भीती वाटली, कसं काय आतमध्ये हात आले म्हणून. होती तर 2-3 फुटाची ती विहीर बनवलेली, पण आतमध्ये एवढी खोल दिसत होती की असं वाटत खरोखर ना एखादा बारं वगैरे असतो तशी आहे. आणि हा मिरर कसा होता बघा, लांबून तर छोटासा दिसायचा पण त्याला जवळून बघितलं ना खूप मोठा आतमध्ये हॉल सारखा दिसायचा. आणि हा होता डायनिंग एरिया. इथे जर का आपण बसलो ना की सगळीकडून आपल्याला गोल दिसो, आपणच साईडला बसलेलो. प्रत्येक मिरर वेगळा होता. तर बघण्यासाठी खरंच खूप मजा येत होती. आणि रुद्रन मी तर इकडून तिकडे तिकडून इकडे सारखे फिरतच होतो. आणि पुढे ना भूलभुलैया पण होता, तर तो पण खूप असा मस्त होता. प्रत्येक मिरर वेगळा होता. तर आपल्याला ना याच्यात काय त्याच्यात काय बघण्यासाठी खरंच खूप ना एक्सायटेड असायचं. आणि खरंच खूप भारी वाटत होतं इथे. पण हे जेवढं आपण कॅमेऱ्यामध्ये सगळंच काय असं आपण रेकॉर्ड करू शकत नाही, एवढं काय आहे. तर कुठे दादा, कुठे कुठे दादा, कुठे ये हे इकडे दादा, इकडे इकडे.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी माध्यम पण तिथे आहेत. तर ऋषी त्याच्यावरून चालत होता, तर आवाज येत होता. नंतर पुढे आलो आम्ही अणुऊर्जा प्रकल्पामध्ये. तर इथे बटन वगैरे दाबले की प्रॅक्टिकली ते काम कसं करतं हे आपण बघू शकतो. आणि स्क्रीन होती, तर ह्या स्क्रीनवरती ना अणुऊर्जा प्रकल्पाविषयी क्वेश्चन येतात. आपण ती स्क्रीन ऑन केल्यावर आणि त्याचे आपण आन्सर वगैरे द्यायचे. तर तेवढ्यापुरतं आपल्याला तिथे पॉईंट वगैरे दाखवतात. आणि इथे बघा ऋषी प्रॅक्टिकल काहीतरी करून बघत होता. हे बॉल होते एकदम, दोन्ही बॉल इथून जंप करायचे आणि ते परत रिटर्न त्याच्याकडे यायचे. तर त्याला हे भारी वाटत होतं, मज्जा वाटत होती करण्यासाठी. आणि पुढे आलो आम्ही, पूर्वी लोक कशी राहायची कशी नाही, त्यांचं जीवन कसं होतं, ते काय वापरायचे, तर इथं सगळं त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. आणि हे पण आपण प्रॅक्टिकली बघू शकतो. आता इथं कुंभाराचं ना चाक दिलेलं आहे. इथे पण आपण बटन दाबलं की ते चाक फिरतं, तर भारी वाटतं बघायला. आणि ही आहे पिठाची गिरणी. तर पिठाची गिरणी पण बघा कसं जातं वगैरे प्रॉपर आहे. ते पण आपण बटन दाबलं की गोल गोल फिरायचं. तर बरंच काय अशी माहिती आहे आणि बघण्यासाठी पण ना भारी वाटतं. तर ऋषी बघा कसा डोलत डोलत चालतोय, मस्त बघत होता, तो फिरत होता इकडे तिकडे. आणि अजिबात त्याने आज त्रास वगैरे दिलेला नाही. बरंच काही फिरला वगैरे, चालला, व्यवस्थित राहिला. ऋषी व्यवस्थित राहत होता, तर मी पण ते सगळं एन्जॉय केलं. नाही तर त्यालाच घेऊन घेऊन मी परेशान झाले असते. आणि ते पूर्वीचं किचन वगैरे दाखवलेलं आहे. तर हे पण मस्त वाटत होतं. उतरंडी वगैरे, पहिल्या चुली कशा होत्या, काय होतं. आणि हे औषधी पण आहेत. तर पहिली सर्जरी वगैरे किंवा काय कसं होत होतं, तर त्याची पण पूर्ण माहिती आहे. आता जे जुनं आहे तर त्याच्याविषयी पण पूर्ण माहिती आहे. आणि जे नवीन आहे तर त्याच्याविषयी पण माहिती आहे. जर का आपल्याला तिथे थांबून माहिती वाचायची असेल तर खरंच खूप अशी माहिती आहे वाचण्यासारखी. आणि रुद्र पण वाचत होता. पण ज्या जुन्या गोष्टी आहेत तर तो मला विचारत होता, आणि ज्या नवीन गोष्टी आहेत ते मी त्याला विचारत होते. तर असं ना खरंच खूप मस्त आहे तिथे. लहाना मोठ्या सगळ्यांना हे होतं. आणि हत्ती बघा किती छान आहे, कोरीव काम त्याच्यावरती केलेलं आहे. आणि ऋषीला बोट, प्लेन वगैरे काय काय बघायला भेटत होतं. तर त्याला असं वाटत होतं मी कुठे आलो आणि कुठे नाही. आणि त्याला हे सगळं ना भारी वाटतं बघायला, जसं की एनिमल्स वगैरे, बोट. आणि हे बघा काय आहे, तर हे आहे मोठ. आणि पहिलं पूर्वी विहिरीतून पाणी कसं काढायचे तर ते. आणि हे पण बघा कसं आपण म्हणजे चालू करून बघू शकतो. तर ते फिरायचं वगैरे तर छान वाटत होतं बघायला. नंतर बघा आम्ही कुठे आलो, हे आहे अंतराळातील इथे सगळी माहिती, ग्रहांची माहिती आहे इथे आतमध्ये गेल्याच्या नंतर. आणि परत पहिले पूर्वी विमान कसे होते, ते कसे चालायचे, परत आताचे कसे आहेत, रॉकेट कसे आहेत, आणि हेलिकॉप्टर कसे. तर प्रत्येक छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत, त्यांचे इंजिन आहेत मोठे मोठे इथे ठेवलेले, की ते कसे काम करतात वगैरे हे बघण्यासाठी. आणि प्रॅक्टिकली पण आपण त्यांना बघू असं करू शकतो. तर इथे बघा ऋषीला तर असं वाटत होतं मी कुठे आलो, तो मध्ये मध्ये ना घाबरायचा, पण खूप मोठे मोठे असे हेलिकॉप्टर किंवा विमान त्याला दिसायचे. तर आणि इथे हे बघतायत बघा, विमानाचं खूप असं मोठं इंजिन आहे, पूर्ण त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. आणि हे छोटे छोटे विमान वगैरे ठेवलेले आहेत त्याची पण माहिती आहे. आणि हे आहेत रॉकेट. तर रॉकेट बघा आपण बटन वगैरे दाबल्याच्या नंतर कसं लाईट पेटतं, आणि आपल्याला असं वाटतं लाईट त्याची चालू बंद होते, म्हणजे ते आता उडतं की काय. खूप हे भारी वाटत होतं. आणि ऋषीला पण मज्जा वाटत होती खरंच, कारण त्याला विमानाचं, गाड्यांचं किंवा याचं खरंच खूप वेड आहे. आणि खूप मोठा असा इथे स्क्रीन आहे. तर त्या स्क्रीनवरती आपण ग्रह बघू शकतो. आता इथे स्क्रीन खालती आपण टच केलं ना की आपल्याला पाहिजे तो ग्रह आपण याच्यावरती आणू शकतो आणि ते व्यवस्थित असं बघू शकतो. आणि आता एवढी अंतराळाची इथे माहिती आहे म्हणल्यावर हे रिअल अंतराळ हिरो तर इथे असणारच. तर यांचे पण खूप असं काही दिलेलं आहे. परत इथे पृथ्वी वगैरे. आणि हे बघा बाजूलाच हेलिकॉप्टर पण आहे खूप मोठं. तर हे हेलिकॉप्टर बघण्यासाठी ना ऋषी इकडे तिकडे धावायचा सारखं, हे हेलिकॉप्टर बघू का ते विमान बघू, तर त्याला काही कळतच नव्हतं, नुसता इकडे तिकडे पळत असायचा. आणि आपण नाही तर सांगितल्यापेक्षा तिथे जेव्हा डोळ्याने पाहतो आणि अनुभवतो ना, तर हे खरंच खूप भारी आहे. आणि फिरण्यासाठी बघण्यासाठी पण मस्त वाटतं. आणि हे बघा इथे काय दिलेलं आहे, अंतराळामध्ये गेल्याच्या नंतर ते त्यांचं खानपान कसं आहे, ते कसे वरती राहतात. ते नंतर आम्ही बाहेर आलो आणि आमचा शो बघायचा होता. टाईम असतो 3 शो होतात इथे, तर मग शोचा टाईम झाल्यामुळे आम्ही इथे बाहेर आलो. आणि मोठा असा डोम होता, तर त्याच्यामध्ये ना खरंच खूप असा मस्त असा शो दाखवतात. आणि
आणि आपण जेव्हा तो बघतो ना आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यामध्येच गेलेलो आहे. छान शो वगैरे असतात, 3D शो दाखवतात आणि बघितल्याच्या नंतर मुलांना पण मजा वाटते आणि आपल्याला पण वाटते आणि खूप अशी माहिती पण भेटते. परत फिरता शो वगैरे बघून झाल्याच्या नंतर बाहेर आलो तर इथे पहिले इंजिन वगैरे ट्रेन कसे होते ते होतं, बाजूला गार्डन वगैरे होतं. तर थोडा वेळ आम्ही तिथे बसलो वगैरे, संध्याकाळची वेळ होती आणि थोडंसं ऋषीने खेळला. इथे घोडागाडी आहे, पहिली बस आहे आणि नंतर फोटो वगैरे काय काढले. फोटो तर जास्त नाही काढले, खूप फोटो काढण्यासारखे तिथे लोकेशन आहे छान, पण काही नाही काढलं वगैरे. थोडंसं बाहेर फिरलो वगैरे आणि नंतर आम्ही बाहेर गार्डनमध्ये आलो होतो. तर गार्डनमध्ये पण खूप साऱ्या अशा बटरफ्लायचा पार्ट बनवलेला आहे. तिथे खूप अशा बटरफ्लाय असतात आणि मण्यांच्या पण बनवलेल्या आहेत आणि परत अजून डायनासॉर वगैरे, गेंडा असे ना बरेच असे किडे मकोडे असतात, त्याचे पण टॅटू बनवलेले आहेत आणि ते खूप मोठे असल्यामुळे झाडीमधून आपल्याला वर दिसतात. तर ते पण छान असं वाटतं की आपण जंगलमध्ये फिरतो की काय. आणि मुलांना पण, लहान मुलांना ऋषीसारख्या खूप कुतूहलाचा विषय वाटतो तो, आणि रुद्रसारख्या मुलांना तर तिथं नॉलेज खूप सारं भेटतंच, कारण प्रत्येक डायनासॉर किंवा प्रत्येक कोणता प्राणी असेल, काय असेल, तर त्याची तिथे बाजूलाच माहिती आहे. तर खूप छान असं आहे, लहान मोठे सगळे एन्जॉय करतात इथे आल्याच्या नंतर. तर आता इथे ऋषी खेळत होता, तर थोडा वेळ आम्ही इथे बसलो वगैरे, थोडासा अंधार वगैरे पडूस तर नंतर निघालो घराकडे. आणि आता या जाता जाता काय केलं, मेट्रोने म्हणलं चला जाऊया, जी भुयेरी मार्गातून मेट्रो झालेली आहे, तर तिने थोडासा आम्ही सफर वगैरे केला आणि नंतर आपल्या लोकल ट्रेनने केला. पण भारी वाटत होतं, ही ट्रेन पण मस्त आहे. तर चला व्हिडिओचा इथं सेंड करते, बाय.